परभणीमधली बातमी आहे। एका आरोपीने केलेल्या ड्राम्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली बघायला मिळाली। विष्णू मारुती जाधव नावाच्या आरोपीने झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय। धक्कादायक बाब म्हणजे फास घेण्यासाठी त्याने हातकडीची दोरी गळ्यामध्ये अडकवली। अधिक अपडेट्स घेऊया। आपले प्रतिनिधी विशाल माने आता आपल्या सोबत आहेत। विशाल, नेमकी कधीची घटना आहे आणि ही व्यक्ती कोण आहे? अश्विन, आज दुपारच्या सुमारास ही घटना झालेली आहे। परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये विष्णू जाधव हा मागील 7 तारखेपासून उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। विष्णू जाधव हा पूर्णा तालुक्यातील असून त्याच्यावर त्याच्याच पत्नीला जाळून मारल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि या दरम्यान त्याच्यावर उपचार करण्यासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याला 7 तारखेला। 7 तारखेपासून तो आजपर्यंत उपचार घेत होता। आज दुपारच्या वेळी पोलिसांचा डोळा चुकून विष्णू याने हातातील हातकडी आणि दोरीसह झाडावर चढला आणि त्या ठिकाणी त्याने फाशी घेण्याचा प्रयत्न केला। पण परिसरातील लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि अग्निशमन दलाच्या गाडीलाही पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर विष्णूला झाडावरून खाली उतरवण्यात आलं। परंतु तोपर्यंत विष्णूने गळ्यामध्ये फाशी अडकून घेतली होती, यामुळे तो अत्यवस्थ आहे। परंतु त्याच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत। शासकीय दवाखान्यातील डॉक्टरांनी त्याची प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याचं सांगितलं आहे। अश्विन, विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।